नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहायचं आहे आपल्याला की द डायफॉन्टिक इक्वेशन ऑफ ax plus by इक्वल टू c. बघा, हा तुमचा फोर्थ पॉइंट आहे. आपण फर्स्ट 3 पॉइंट पाहिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे फोर्थ पॉइंट. बघा, फोर्थ पॉइंट काय असतो? द डायफॉन्टिक इक्वेशन ax plus by इक्वल टू c. हे जे ax plus by इक्वल टू c आहे ते आपलं डायफॉन्टिक इक्वेशन आहे. त्याला दुसरं नाव आहे लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन. तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल की काय की लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन काय. ऑप्शन दिले जाईल काय, ax plus by इक्वल टू c, ax minus by इक्वल टू c, ax इक्वल टू c. तर तुमचा ऑप्शन काय असेल? ax plus by इक्वल टू c. तर मी त्या डेफिनेशन देतोय. द लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन काय असतं बघा, an इक्वेशन ऑफ द फॉर्म, त्याला दुसरं नाव आहे लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन, an इक्वेशन ऑफ द फॉर्म काय ax plus by इक्वल टू c. ax plus by इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये जे इक्वेशन असेल त्याला आपण काय म्हणतो? लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन. बघा, हा जो पॉइंट आहे या पॉइंटवर तुमचे फिक्स एक नाही तर दोन क्वेश्चन असतीलच. एमसीक्यू जर असेल तर ते फिक्सच असणार आहे. इझी आहे, तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजून सांगेन आणि याच्यावर तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. कारण का की याच्यावर जे आहे तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला फिक्स येणारच आहे. तर तुम्हाला मी होमवर्क साठी पण देईल आणि 2-3 क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. फर्स्ट बघा, आता ax plus by इक्वल टू c. आता तुम्हाला एबीसी काय आहे बघा, वेअर a, b and c are integer. काय ते? इंटिजर नॉट इक्वल टू 0. नॉट बोथ 0. तर मी नॉट बोथ 0, a and b. बघा, a आणि b तुमचा कधी 0 नसेल. कारण की जर हा a आणि b जर 0 झाला तर हे डायफॉन्टिक इक्वेशन होत नाही. त्यासाठी तुम्हाला a आणि b काय पाहिजे? नॉट इक्वल टू 0. आता इथं बघा की जे x आणि y आहे ते काय तर वेअर x and y आर अननोन व्हेरिएबल्स. हे आपल्याला माहित नाही x आणि y काय आहे? अननोन व्हेरिएबल्स. म्हणजे बघा, ax plus by इक्वल टू c. तुम्हाला वाटत असेल हे नेमकं काय आहे? बघा, हे काय आहे की सपोज a आणि b एनी पॉझिटिव्ह इंटिजर, तर मी देतो 2x plus 3y इक्वल टू 4. दिस इज अ लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन. यस का? कारण की ax plus by इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये आहे. a ची व्हॅल्यू तुमच्याकडे 2 आहे, इथं a ची व्हॅल्यू 2 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे? 3 आणि c ची व्हॅल्यू 4 आहे. तर तुमच्याकडे एबीसी आहे. तर हा झाला तुमचा लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन. आता मी काय म्हणतोय की बघा, आता सोल्युशन म्हणजे काय? तुम्हाला सोल्युशन म्हणजे काय माहितीये का की सोल्युशन काय असतो? मी एक जनरल इक्वेशन देतो, x plus 4 इक्वल टू 5. तर हे इक्वेशन आहे x plus 4 इक्वल टू 5 इन जनरल इक्वेशन आहे. तर ह्या जनरल इक्वेशनचं सोल्युशन काय असतं? म्हणजे मी x ची काय व्हॅल्यू पुट करू म्हणजे माझा आन्सर किती आला पाहिजे? 5 आला पाहिजे. मग माझ्याकडे मी x ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर माझं हे दोन्ही लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड काय होतो? इक्वल येतो. म्हणजे मी काय म्हणणार की हे x इज इक्वल टू 1 इज अ सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. म्हणजे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड जर इक्वल करत असेल एखादी व्हॅल्यू पुट करून व्हेरिएबलची, तर त्याला काय म्हणतो आपण? दिस इज त्या व्हॅल्यूला सोल्युशन म्हणतो. आता इथं पण सेम आहे की इथं बघा, आपला x आणि y च्या व्हॅल्यू माहित नाही. आता याला आपण काय म्हणतो? x नॉट. म्हणजे इन जनरल आपण डिनोट काय करतो सोल्युशन साठी? x नॉट. म्हणजे x नॉट काय आहे? x नॉट इक्वल टू जर 1 पुट केलं मी तर तो काय, दोन्ही व्हॅल्यू काय होईल? लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल होऊन जाईल. तर सिमिलरली आपल्याकडे 2x plus 3y इक्वल टू 4. आता बघा की मी याचा जो आहे ह्या x आणि y ची व्हॅल्यू काय पुट करू म्हणजे माझा आन्सर 4 येईल.
बघा इथं की x आणि y ची व्हॅल्यू काय पुट करू म्हणजे माझा आन्सर 4 येईल. म्हणजे x0 आणि y0 हे जर मला फाइंड झाले तर मी म्हणणार की काय हे डायफॉन्टिक इक्वेशनचं हे काय सोल्युशन आहे. ठीक आहे. आता मी एक दुसरा एक्झाम्पल घेतो जे की बुक मध्ये आहे. बघा इथं 3x + 6y = 80. आता माझ्याकडे बघा की 3x + 6y = 18 आहे. म्हणजे हे डायफॉन्टिक इक्वेशन आहे का फर्स्ट चेक करा. यस, दिस इज डायफॉन्टिक इक्वेशन. का? कारण आपल्याकडे ए बी सी च्या व्हॅल्यू आहे. ए आणि बी जो आहे तुमच्याकडे तो काय नॉन झिरो आहे. तर मी तुम्ही a = 3 and b = 6 आणि c = 18. आता जे मला काय करायचं फाईन की ह्याचं सोल्युशन करायचं आहे. सोल्युशन साठी काय करावं लागतं आपल्याला की ह्या x आणि y चं व्हॅल्यू करावं लागतं. बघा मी x आणि y ची व्हॅल्यू काय घेऊ म्हणजे माझा आन्सर किती येईल 18 येऊन जाईल. तर मी घेतो इथं x = 4. याची मेथड आहे सॉल्व्ह करण्याची. आपल्याला मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे x आणि y फाइंड. पण मी इथं जनरल सांगतो. ठीक आहे. तुम्हाला डायफॉन्टिक इक्वेशनचं फाइंड द सोल्युशन ऑफ डायफॉन्टिक इक्वेशन असा क्वेश्चन येतो. सोल्युशन फाइंड करायचं म्हणजेच काय की त्याचं x आणि y चे व्हॅल्यू पुट करायचंय. x आणि y ला सोल्युशन मध्ये नाव काय दिलेलं आहे x0 आणि y0. ओके, हे झालं तुमचं सोल्युशन. तर मी काय करतो x0 = 4 आणि y0 = 1 पुट करतो. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली आपल्याकडे 4, 3 × 12 प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 1. तर किती 12 आणि 6 18. म्हणजे तुमच्याकडे फर्स्ट सोल्युशन काय आलं x0 = 4 आणि y0 = 4. म्हणजे इथे बघा 3 × 4 + 6 × 1 = 18. दिस इज द राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड काय झालं तुमचं इक्वल झालं. म्हणजे तुमच्याकडे x0 = 4 आणि y0 = 1 हे ह्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल की इक्वेशनला एकच सोल्युशन असतं का? बघा इक्वेशनला किती पण सोल्युशन असू शकतात. इन्फिनाइट सोल्युशन असू शकतात. आता बघा हे झालं एक सोल्युशन. दुसरं काय घेतो मी सपोज दुसरा माझा x0 = दुसरं घेतो मी -6 आणि y0 = 6. आता हे पण बघा ज्यावेळेस मी व्हॅल्यू पुट करेल 3 × -6 + 6 × 6. तर 3 × -6 किती -18 आणि 6 × 6 किती परत आपल्याकडं 36. म्हणजे बघा परत किती 36 मधून 18 गेला तर परत 18 राहिला. म्हणजे तुमचा हा दुसरा सोल्युशन झाला. याला तुम्ही काय नाव देऊ शकता x1 द्या, x2 द्या, सॉरी x1 y1 द्या किंवा x0 डॅश द्या, y0 डॅश द्या. हे तुमचं काय झालं सोल्युशन. अजून बघा ह्याचं काय की हे दोन सोल्युशन झाले. अजून एक सोल्युशन मी काय करतो x0 = 10 पुट करतो आणि y0 = -2 पुट करतो. आता तुम्ही याला x0 ला काय म्हणा x2 म्हणा y2 म्हणा ते पण चालतं. कारण तुम्ही काही म्हणू शकता की हे सोल्युशन आहे. आता बघा हे जर व्हॅल्यू मी पुट केल्या तर बघा काय पुट करतो इथं 3 × x0 म्हणजे x असतो 10 प्लस 6 × y किती आहे तुमच्याकडं -2 = किती आला पाहिजे आपल्याकडे 18. तर येतो का बघूया 18. हे किती 3 × 10 किती झालं आपल्याकडे 13 प्लस 6 × -2 किती -12. 13 मधून जर -12 गेला तर तुमच्याकडे 18. म्हणजे तुमच्याकडे हे पण काय झालं सोल्युशन. बघा हे डायफॉन्टिक इक्वेशनचे किती सोल्युशन भेटले आपल्याला 3 सोल्युशन. हे फर्स्ट, सेकंड अँड हे थर्ड. तर तुम्हाला डायफॉन्टिक इक्वेशनचे सोल्युशन इनफाइनाइट भेटू शकतात. पण आता जे आहे की ह्या 3 आणि ह्या 6 जीसीडी जेवढा येईल तेवढे सोल्युशन भेटतं. हे तुमचं आता हे तुमच्या सिलेबसला नाहीये. पण तुम्हाला जर एमसीक्यू मध्ये विचारलं की ह्या डायफॉन्टिक इक्वेशनचे सोल्युशन किती आहेत, ह्या डायफॉन्टिक इक्वेशनचे सोल्युशन किती भेटले आपल्याला 3. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती व्हॅल्यू भेटणार नाही x0 y0 चे. फक्त ह्या 3च भेटतील जेणेकरून काय तुमचा आन्सर राईट हँड साइड = लेफ्ट साइड आहे. आता तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं गेलं की बाबा सांगा की ह्या सोल्युशनला ह्या डायफॉन्टिक इक्वेशनला सोल्युशन किती आहे. तर तुम्ही कसं सांगणार की बघा हे 3 हे ए आणि बी चं जेवढं जीसीडी येईल ए आणि बी चा जीसीडी काढायचं सगळ्यांना माहितच आहे. तसं मी तुम्हाला समजून परत सांगेल की ॲडल्ट्स फॉर्मने कसं काढतो आपण जीसीडी. तर जीसीडी 6 आणि 3 चा जीसीडी किती येईल 3 येईल.
म्हणून याचे सोल्युशन किती आहे 3. हा 3 येऊन चालत नाही, याला सोल्युशन काय की ह्या 8 ला पण तो काय झाला पाहिजे डिवाइड झाला पाहिजे. डिवाइड जर होत असेल तर सोल्युशन होतं. ठीक आहे, हे अजून आपण पुढे बघूया कधी ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेस. बघा मी इथं परत सांगतो तुम्हाला इथं शॉर्ट मध्ये की किती सोल्युशन आणि कसं सोल्युशन. आता तुमच्याकडं फर्स्ट ax प्लस by इक्वल टू सी, दिस इज डायफॉन्टिक इक्वेशन आहे. आता बघा आपल्याला काय करायचंय की याचं सोल्युशन भेटतं की नाही, सोल्युशन एक्झिस्ट ऑर डज नॉट एक्झिस्ट. तुम्हाला ऑप्शन येईल काय की याचं सोल्युशन भेटतं की नाही भेटत. तर मग सोल्युशन भेटण्यासाठी काय की हा जो सी आहे, आता जीसीडी ऑफ ए अँड बी ला मी काय नाव देतो डी. डी म्हणजेच काय जीसीडी ऑफ ए बी. ए आणि बी चा जीसीडी किती असतो डी. तर डी जर या सी ला डिवाइड करत असेल, सॉरी फर्स्ट हे डी जर सी ला डिवाइड करत असेल म्हणजे सी हा मोठा आहे तुमचा. आपण डिव्हिजिबिलिटी काय करतो की याचा असा मिनिंग होतो की सी डिवाइडेड डी. पण इन डिव्हिजिबिलिटी मध्ये इन नंबर थिअरी मध्ये आपण त्याला उलट लिहितो. मग इथं काय डी जर हा सी ला डिव्हिजिबल असेल तर इट हॅज अ सोल्युशन. त्याला काय सोल्युशन एक्झिस्ट होतो. दुसरा बी, आता डी डज नॉट डिव्हिजिबल बाय सी म्हणजे बघा हा जो जीसीडी आलेला आहे जर सी ला डिव्हिजिबल नसेल तर डझंट एक्झिस्ट सोल्युशन. मग तुमचं सोल्युशन एक्झिस्ट होणार नाही. तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की ह्या डायफॉन्टिक इक्वेशनला तुम्हाला सोल्युशन भेटलेला नाही. मी एक्झाम्पल सांगतो बघा इथं. अजून इथं तुम्हाला जर सोल्युशन भेटत असेल आणि तुम्हाला विचारलं की हाऊ मेनी सोल्युशन ऑफ दिस डायफॉन्टिक इक्वेशन, तर तुम्ही काय सांगणार की जेवढा जीसीडी आलेला आहे आपला ए आणि बी चा तेवढे तुम्हाला सोल्युशन भेटतील. आता बघा इथं की ह्या एक्झाम्पल मध्ये 3 आणि 6 चा जीसीडी किती आहे 3, म्हणून याचे किती सोल्युशन भेटले तुम्हाला 3. याची एक वेगळी मेथड आहे सॉल्व्ह करण्याची, आपण मेथड नुसार जाणार आहे. पण तुम्हाला ऍक्च्युअली मी समजला पाहिजे की डायफॉन्टिक इक्वेशन काय आहे. आता समजलं की डायफॉन्टिक इक्वेशनला एकदा सोल्युशन असतो, डज नॉट सोल्युशन. सोल्युशन कधी असतो की ए आणि बी चा जीसीडी काढणे, जर तो सी ला डिव्हिजिबल असेल तर दिस इज सोल्युशन, सी ला डिव्हिजिबल नसेल तर तो डज नॉट सोल्युशन एक्झिस्ट. आता पण अजून एक क्वेश्चन काय येतो की तुम्हाला किती सोल्युशन भेटेल. जर त्याचं सोल्युशन एक्झिस्ट होत असेल तर किती सोल्युशन, तर त्याचा जीसीडी ऑफ ए बी जितका येईल तितके त्याला सोल्युशन भेटेल. आता मी एक एक्झाम्पल घेतो इथं. बघा एक एक्झाम्पल अजून एक घेतो. किती 6x प्लस 8x इक्वल टू 12. आता इथे हा डायफॉन्टिक इक्वेशन आहे का, फर्स्ट सॉरी y. दिस इज डायफॉन्टिक इक्वेशन, यस दिस इज डायफॉन्टिक इक्वेशन. का ax प्लस by इक्वल टू c आहे म्हणून काय आहे डायफॉन्टिक इक्वेशन आहे. आता आपल्याला डायफॉन्टिक इक्वेशन आहे तर याला सोल्युशन एक्झिस्ट होतं की नाही फर्स्ट चेक करावं लागेल. तर सोल्युशन साठी काय या 6 आणि 8 चा जीसीडी काढायचा आहे आपल्याला. तर मी जीसीडी ऑफ 6 अँड 8 चा जीसीडी काढतो. इथे मी क्वेश्चन मार्क करतो, काढून घेऊया. तर किती येईल मला 6 चे फॅक्टर 2 into 3 आणि 8 चे 2 into 2 into 2. आता मी तुम्हाला एक मेथड सांगणार आहे नंतर, आयलर्स मेथड आहे जी काय करते की तुम्हाला जीसीडी काढण्यासाठी मदत करते. ठीक आहे, आता हे इझी आहे, छोटे नंबर आहे म्हणून इथून तुम्ही डायरेक्ट काढू शकता. पण ज्यावेळेस एकदम मोठा नंबर येईल त्यावेळेस तुम्हाला फॅक्टर पाडायला प्रॉब्लेम येत असेल त्यावेळेस तुम्ही त्या मेथडचा वापर करायचा आहे. म्हणजे डायफॉन्टिक इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला आयलर्स मेथडनी जीसीडी काढायचा आहे. ठीक आहे, इथं इझी आहे, छोटे नंबर घेतले मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून इथं आपण डायरेक्टली फॅक्टर पाडून करूया. आता इथं जीसीडी ऑफ 6 and 8 किती असतो बघा की कॉमन फॅक्टर कोण आहे, इथं 2 कॉमन आहे, इथं पण 2 कॉमन आहे, कॅन्सल झाला 2. परत 3 ला कॉमन आहे का कोणी फॅक्टर्स दोघात, बघा 3 ला कॉमन नाही म्हणून तुमच्याकडे जीसीडी किती आला दोघाचा 2. जर अजून एक कॉमन असता 3 इथं पण असता तर मल्टिप्लाय मध्ये परत काय आला असतं याच्या 3 आला असता. तर मग तुमच्याकडे 2 आलाय जीसीडी. पण आपल्याला आता सोल्युशन आहे की नाही चेक करायचं. तर तो डी जो आलेला जीसीडी जो आलेला आहे तो ह्या सी ला डिव्हिजिबल पाहिजे. 2 डिव्हिजिबल बाय 12 म्हणजे 12 ला 2 ने भाग जातो का, यस जातो. तर भाग जात असेल तर ह्याला सोल्युशन एक्झिस्ट होतो. तुम्ही म्हणणार काय की ह्या डायफॉन्टिक इक्वेशनला सोल्युशन एक्झिस्ट होतो.
आता तुम्हाला अजून एमसीक्यू मध्ये विचारलं जाईल की हाऊ मेनी सोल्युशन, तर तुम्ही काय म्हणणार, हाऊ मेनी सोल्युशन, तर किती सोल्युशन, त्या ए आणि बी चा जीसीडी किती आलाय 2, तर ह्या इक्वेशनला फक्त 2च सोल्युशन असतील, म्हणजे x0 y0 च्या व्हॅल्यू 2च टाईपनी वेगवेगळ्या भेटतात, बाकी भेटणार नाही. तुम्हाला 3 सोल्युशन नसेल, 4 नसेल, किती एक्झॅक्टली किती 2च सोल्युशन असेल x0 y0 च्या व्हॅल्यू. अशा पद्धतीने हे झालं तुमचं सोल्युशन. आता ax प्लस by इक्वल टू सी, त्याचं जर आपल्याकडे असं म्हणतो मी की x0 and y0 जर ह्या इक्वेशनचं सोल्युशन असेल, इज द सोल्युशन ऑफ डायफॉन्टिक इक्वेशन ax प्लस by इक्वल टू सी. ax प्लस by इक्वल टू सी चं जर x0 y0 सोल्युशन असेल तर मी काय करणार, इथं व्हॅल्यू पुट करणार ax0 प्लस b y0 इक्वल टू सी. म्हणजे मी इथं एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं की तुमचं मागच्या क्वेश्चन मध्ये मी सांगितलं होतं की हे पहिलं 3 आणि नंतर 1 हे सोल्युशन होतं, तर 3 आणि 1 मी व्हॅल्यू पुट केलं होतं. तसंच x0 आणि y0 जर तुमचं सोल्युशन असेल तर आपण काय करणार आहे, त्याला त्या याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. आता x0 y0 सोल्युशन आहे. सपोज मी असं मानतो की मी अँड सपोज माझा हा पेन ह्या डायफॉन्टिक इक्वेशनचं सोल्युशन आहे. कोण कोण, मी आणि हा पेन जर ह्या डायफॉन्टिक इक्वेशनचं सोल्युशन असेल तर मी x0 च्या जागी जाईल, हा y0 च्या जागी जाईल. सपोज मी y असेल तर मी y च्या नॉट च्या जागी जाईल आणि हा पेन x0 च्या जागी. म्हणजेच हे झालं तुमचं सोल्युशन. आता आपल्याला एक नेक्स्ट थेरम पाहायचा आहे की थेरम काय, की त्या थेरम नुसार आपल्याला काय करायचंय, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर आपण पाहूया आज त्या थेरमचं प्रूफ पाहूया की हा थेरम जो मी आता घेणार आहे डायफॉन्टिक इक्वेशनचा, तो थेरम पेपरला येण्याचे चान्सेस एकदम 100% च्या जवळपास आहे. एक तर थेरम पण येईल आणि त्याच्यावर एक एक्झाम्पल येईल. एकदम इझी आहे, एकदम इझी पद्धतीने तुम्हाला मी सांगेल प्रूफ आणि त्याचं एक्झाम्पलचं सोल्युशन. तुम्हाला एक्झाम्पल पण मी होमवर्क साठी 4-5 एक्झाम्पल देईन आणि 2-3 ते एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. ठीक आहे, बघूया आता आपण थेरम. बघा इथं नेक्स्ट थेरम आहे आपल्याकडे काय, की द डायफॉन्टिक इक्वेशन ax प्लस by चं एक लिनियर इक्वेशनचं एक थेरम आहे. हा थेरम खूप इम्पॉर्टन्स आहे. ह्या थेरम वर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. बघा तर थेरम काय सांगतो की द लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन ax प्लस by इक्वल टू c हॅज अ सोल्युशन इफ अँड ओनली इफ. बघा इथं इफ अँड ओनली आपल्याला हे कॉन्व्हर्सली प्रूव्ह करायचं आहे. बघा तुमच्या बुक मध्ये जे आहे हे दोन्ही थेरम एकत्र मिळून आहे. तर मी काय केलंय, दोघाला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे की हा जो ए आहे हा फर्स्ट पार्ट आणि हा सेकंड पार्ट. तुम्हाला एक्झाम मध्ये हे दोन्ही पार्ट एकत्र येऊ शकतात किंवा एक पार्ट येऊ शकतो. तुम्हाला जसं येईल तसं तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. मी दोन्ही पार्टचं वेगवेगळं प्रूफ करून देतोय. बघा इथं की फर्स्ट जो आहे काय, द लिनियर डायफॉन्टिक इक्वेशन ax प्लस by इक्वल टू c हॅज अ सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे सोल्युशन काय, तर हॅज अ सोल्युशन इफ अँड ओनली, जर याच्याकडे सोल्युशन असेल तर ह्या डी ला डी काय असतो, डिव्हिजिबल बाय सी. तर वेअर डी इज अ जीसीडी ऑफ एबी आपण हे पाहिलेलं आहे. तर बघा आपण इथं प्रूव्ह करूया फर्स्ट पार्ट आणि फर्स्ट पार्ट प्रूव्ह करूया की काय, द लिनियर इक्वेशन. आता आपण एक गिवन करू. फर्स्ट गिवन काय की हा इफ फर्स्ट पार्ट आपण गिवन घेऊया आणि प्रूव्ह करूया सेकंड पार्ट. तर फर्स्ट आपण कन्सिडर काय केलं, डायफॉन्टिक इक्वेशन ax प्लस by इक्वल टू c अँड सपोज केले काय जीसीडी ऑफ a, b इक्वल टू d. बघा बाय डेफिनेशन मध्ये जर जीसीडी ऑफ a b इक्वल टू d असेल, जो जीसीडी येईल तो a आणि b ला काय असतो, डिव्हिजिबल असतो. म्हणून मी बघा हा d जो आहे a आणि b चा जीसीडी आहे, याचा मिनिंग काय झाला की d a ला पण डिवाइड होतो आणि d b ला डिवाइड होतो. का, कारण डी जो आहे तो कॉमन डिवायझर आहे कुणाचा, ए आणि बी चा. जर असं असेल तर देर एक्झिस्ट आर अँड एस इन इंटिजर्स. बघा आर आणि एस इंटिजर एक्झिस्ट होईल बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी नुसार. काय बरं इथं हा जो ए आहे ए इक्वल टू आर इंटू डी आणि दुसरा बी इक्वल टू किती, डी इंटू एस. बघा आर आणि एस एक्झिस्ट झाले. आर कोणासाठी एक्झिस्ट झाला की इथं बघा डेफिनेशन तुम्हाला मी इथं शॉर्ट मध्ये देतो. सपोज बी डिव्हिजिबल बाय सी असेल
तर याला कसं लिहितो आपण c इक्वल टू b इंटू सम इंटिजर मल्टिप्लाय मध्ये असेल तर ही झाली तुमची डेफिनेशन. तसं तर d डिव्हिजिबल बाय a आहे म्हणजे a ला कसं लिहू शकतो आपण काहीतरी एखादा इंटिजर मल्टिप्लाय घेऊन तो काय असेल a च्या बरोबर असेल. तसं d डिव्हिजिबल बाय b पण सेमच असेल. b ची व्हॅल्यू काय असेल काहीतरी इंटिजर मल्टिप्लाय d ला करून आपला आन्सर किती आला पाहिजे b. तर हे आपल्याकडे गिवन झालंय. आता हे बघा आपण काय म्हणतोय की द लिनियर डायपॉनिक इक्वेशन ax plus by equal to c हॅज अ सोल्युशन. हे आपलं गिवन पार्ट आहे. मग मी म्हणतो गिवन x नॉट अँड y नॉट आर सोल्युशन ऑफ ax plus by equal to c. x नॉट आणि y नॉट जे आहे ते सोल्युशन आहे. कुणाचे आहे जे डायपॉनिक इक्वेशन असेल त्याचं सोल्युशन मानलंय. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं देन इफ अँड ओनली देन d डिव्हिजिबल बाय c प्रूव्ह करायचं. तर ठीक आहे. पण आता हे सोल्युशन असेल तर x नॉट आणि y नॉट सोल्युशन असेल तर याच्यात पुट करूया x नॉट प्लस b y नॉट इक्वल टू c. सोल्युशन म्हणजेच काय की जी व्हॅल्यू पुट करून राईट हँड आणि लेफ्ट हँड साइड काय तो इक्वल. मग x नॉट आणि y नॉट जर सोल्युशन असेल तर ते पुट करावं लागणार आपल्याला तरच ते इक्वल टू c येईल. मग पुट केलं मी. आता आपल्याकडे इथं बघा की a ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं बघा a ची व्हॅल्यू किती आहे rd. मग मी इथं पुट करतो r इंटू d x नॉट प्लस b ची व्हॅल्यू किती आहे बरं इथं सॉरी d इंटू s इंटू y नॉट इक्वल टू c. काय केलं आपण इथं a ची व्हॅल्यू rd होते b ची व्हॅल्यू ds होते. ते दोन्ही व्हॅल्यू आपण पुट केलेले आहेत. पुट करून बघा इथं पण d आहे आणि इथं पण d आहे. मी दोघातून d कॉमन काढतो. राहिलं काय r इंटू एक्स नॉट प्लस s इंटू वाय नॉट इक्वल टू c. बघा याचा मिनिंग काय झाला की c जो आहे मी ह्या d ला काहीतरी मल्टिप्लाय करून माझा आन्सर c येतो. म्हणजेच काय झाला d इज अ डिव्हिजिबल बाय c. म्हणजे c ला कसं लिहू शकतो आपण d इंटू काहीतरी सम कॉन्स्टंट म्हणजे इंटिजर. बघा r इंटिजर आहे x नॉट इंटिजर दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटिजर. परत s इंटिजर आहे y नॉट इंटिजर आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन पण काय येतो इंटिजर येतो. म्हणजे इथं टोटली काय ना d इंटू इथं काहीतरी मी x मानतो सपोज x म्हणजे इथं काय म्हणावं लागेल rst dt इक्वल टू c. तर इथं लिहितो मी r x नॉट प्लस s y नॉट इक्वल टू t आणि t इज अ एनी इंटिजर्स. हे समजण्यासाठी लिहिलो मी. आता तुमच्याकडे काय की d ला मी काहीतरी मल्टिप्लाय करतो t सम इंटिजर्स तर इक्वल टू c येते. याचा मीनिंग काय झाला की d डिव्हिजिबल बाय c. सपोज इथं t ला जर काही मल्टिप्लाय असता तर हा उलट झाला असता. म्हणजे आपला फर्स्ट पार्ट जो आहे तो प्रूव्ह झालाय काय d डिव्हिजिबल बाय c. आता आपल्याला कॉन्व्हर्सली पार्ट प्रूव्ह करायचा आहे. कॉन्व्हर्सली काय करूया सपोज काय d डिव्हिजिबल बाय c. आता d डिव्हिजिबल बाय c असेल तर काय बरं परत सिमिलरली मी काय करतो d डिव्हिजिबल बाय c आहे तर c ला कसं लिहू शकतो d इंटू t फॉर सम इंटिजर t. आता सम इंटिजर t आहे तर परत आपल्याला काय करायचंय c इक्वल टू dt. आता आपल्याला सोल्युशन आणायचंय तर कसं आणावं लागेल बरं. तर मी काय करतो इथं c इक्वल टू d ला कसं लिहू शकतो मी की आपल्याकडे सोल्युशन आहे तर ax नॉट प्लस by नॉट इक्वल टू इंटू t. d जो आहे ह्या दोन्हीला ax नॉट प्लस by नॉट जे आहे ते तुमच्याकडे काय आहे ही इक्वेशन डायपॉनिक इक्वेशन इक्वल टू c. ज्यावेळेस आपण आयलर्स थेरम ने सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला ax नॉट प्लस by हे काय तो आन्सर c d येऊन जातो. म्हणून मी इथं काय करतो c इक्वल टू ax नॉट प्लस by नॉट इंटू t. मग मी इथं t ने मल्टिप्लाय करतो. काय आहे मला t ने मल्टिप्लाय करतो c इक्वल टू a t x नॉट प्लस b y नॉट इंटू t. मग या पद्धतीने आलं तर हे काय करावं हे डायपॉनिक इक्वेशन. आता इथं काय करतो मी हे जे आहे ना t x नॉट ला x मानतो आणि y नॉट t ला काय मानतो b मानतो. तर इथून काय c इक्वल टू a
एक्स प्लस बी वाय. तर हे झालं तुमच्याकडं सोल्युशन. म्हणजेच काय इथं हे पर्टिक्युलर सोल्युशन. मग इथं काय ना टी एक्स नॉट इक्वल टू एक्स and t y naught equal to y. This is a particular solution. Has a particular solution. ठीक आहे. म्हणजे आपण हे पण दाखवलं की d डिव्हिजन बाय c असेल तर त्याला काय सोल्युशन आहे. तो सोल्युशन काय आहे टी एक्स नॉट प्लस बी वाय नॉट. ठीक आहे. हे झालं फर्स्ट पार्टचं प्रूफ. एकदा लिहून घ्या तुम्ही फर्स्ट पार्टचं प्रूफ. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे सेकंड प्रूफ की काय इफ एक्स नॉट आणि वाय नॉट इज एनी पर्टिक्युलर सोल्युशन. आपल्याकडे काय आहे की एक्स नॉट आणि वाय नॉट हे पर्टिक्युलर सोल्युशन आहे. असं जर असेल तर देन द इक्वेशन ऑफ अदर सोल्युशन. म्हणजे आपल्याकडे एक सोल्युशन पर्टिक्युलर सोल्युशन आलं तर त्याचे बाकीचे सोल्युशन काढायचे असेल तर त्यासाठी काय आहे की एक्स इक्वल टू एक्स नॉट प्लस पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे फर्स्ट एक्स नॉट आपल्याकडे गिवन असेल प्लस बी अपॉन डी इंटू टी. टी जो आहे एनी इंटिजर्स असेल तो व्हेरी म्हणजे जसं आपल्याला गरज लागेल तसं आपण टी चेंज करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे y इक्वल टू एक्स नॉट मायनस ए अपॉन डी इंटू टी. म्हणजे हे जे दोन आहे तुमचे हे काय पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे अदर सोल्युशन आहे. म्हणजे एक सोल्युशन तुमच्याकडे गिवन असेल एक सोल्युशन आपल्याला करायचंय त्याच्यानुसार आपल्याला जे आहे बाकीचे सोल्युशन ह्या फॉर्म्युलानुसार आपल्याला भेटून जाते. तर आपण प्रूव्ह करूया आता बघा. To prove the second part of this theorem, suppose that आपल्याकडे दोन सोल्युशन एक्स नॉट आणि वाय नॉट ऑफ द गिवन इज अननोन. म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन सोल्युशन हे सोल्युशन आहे कोणता एक्स नॉट आणि वाय नॉट. तर हे असं असेल तर आपण दोन अजून म्हणूया की एक्स नॉट एक्स डॉट एक्स कॉमा आणि वाय डॅश. एक्स डॅश आणि वाय डॅश हे तुमचं दुसरं सोल्युशन आहे असं मानूया. आणि बघा फर्स्ट सोल्युशन तर आहे आपल्याकडे कोणता एक्स नॉट वाय नॉट आणि दुसरं कोणतं मानलं मी एक वाय डॅश आणि एक डॅश हे दुसरं सोल्युशन आहे. मग जर सोल्युशन असेल तर त्या एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी मध्ये आपण पुट करू शकतो. मग मी इथं पुट केलं एक्स नॉट प्लस बी वाय नॉट इक्वल टू सी. हे गिवन आहे आणि हे जे दुसरं आहे एक्स डॅश वाय डॅश हे मानले आपण. मग हे दोन इक्वेशन आपल्याकडे गिवन आहे. हे दोन इक्वेशन काय करूया आपण की इक्वेशन 2 जे आहे ते इक्वेशन 3 मधून मायनस करूया. बघा ते मायनस काय करायचं आपण त्याच्यानंतर आपल्याला समजेल. हे मायनस केलं मी तर काय बघा एक्स नॉट एक्स डॅश मधून एक्स नॉट मायनस दोघांतून मी एक कॉमन काढतो राहिलं काय एक्स डॅश मायनस एक्स नॉट प्लस परत एक बी दोघात बी कॉमन आहे बी काढलं तरी वाय डॅश मायनस वाय नॉट इक्वल टू 0. 0 का कारण सी मायनस सी 0. त्याच्यानंतर बघा ए इंटू एक्स डॅश मायनस एक्स नॉट ऍज इट इज प्लस हा जो आहे बी प्लस इक्वलच्या नंतर काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल. मग हे मायनस झालं. आता काय ना हा मायनस आपल्याला काढून टाकायचा आहे तर मी काय करतो इथून मायनस कॉमन काढतो म्हणजे हे जे आहे नंबर्स अल्टरनेट करतो. मग वाय नॉट समोर येईल आणि वाय डॅश नंतर जाईल. म्हणजे मी त्याच्यातून मायनस कॉमन काढतोय जे प्लस होता तो मायनस होऊन जाईल आणि मायनस होता तो प्लस होऊन जाईल. म्हणजे इथं हा झाला प्लस वाय नॉट मायनस वाय डॅश. त्या इक्वेशनला फोर्थ इक्वेशन मानलं. इथपर्यंत काही अडचण नाही. काय केलं आपण फक्त दोन सोल्युशन घेतलेलं आहे. दोन सोल्युशन मधून जे दोन सोल्युशन बनलेले आहेत ते सबट्रॅक्ट केलेले बस एवढंच आहे इथं. आता काय करूया की आपल्याला गिवन जीसीडी किती आहे ए आणि बी चा जीसीडी डी असतो. मग बाय डेफिनेशन ऑफ जीसीडी डी डिव्हिजिबल बाय ए अँड डी डिव्हिजिबल बाय बी. बघा बाय डेफिनेशन जर गेलो मी तर इथून काय ना डी डिव्हिजिबल बाय ए अँड डी डिव्हिजिबल बाय बी. हे आपल्याकडे जीसीडी ए आणि बी चं जीसीडी डी आहे म्हणून. त्याच्यानंतर बघा सबट्रॅक्ट आता इथून काय बाय डेफिनेशन परत ए डिव्हिजिबल डी डिव्हिजिबल बाय ए म्हणजे काय ए इक्वल टू डी आर आणि नंतर डी डिव्हिजिबल बाय बी म्हणजे काय बी इक्वल टू डी एस. हे आर आणि एस पैकी एनी इंटिजर आपल्याला एक्झिस्ट होतो. तुम्ही काही लिहू शकता एल एम लिहा पी क्यू काय लिहायचं दिलंय आपल्याला इन जनरल सोपं जातं आर एस म्हणून आपण काय घेतो आर एस. इन जनरल आपण एक्स वाय घेतो पण डायपॉन्टिक इक्वेशन मध्ये ऑलरेडी एक्स आणि वाय आलेला आहे म्हणून आपण आर आणि एस घेतो. ठीक आहे. बघा आर ए इक्वल टू डी आर आणि बी इक्वल टू डी एस. आता आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये या आपल्याकडे ए ची व्हॅल्यू इथून आलेली आहे डी आर आणि बी ची व्हॅल्यू डी एस. मग ए आणि बी ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करूया. मग इक्वेशन नंबर 4 मध्ये काय ए ची व्हॅल्यू डी आर आणि बी ची व्हॅल्यू डी एस ऍज इट इज काही चेंजेस नाही केलं. मग इथून डी इथं पण डी आहे इथं पण डी आहे डी डी गेट कॅन्सल मल्टिप्लिकेशन मध्ये आहे.
मग डी डी गेस कॅन्सल झाल्यावर काय राहिलं आपल्याकडे आर एक्स डॅश मायनस एक्स नॉट इक्वल टू एस इंटू वाय नॉट मायनस वाय डॅश राहिलेला आहे. मग मी काय करतो की बघा ही टर्म जी आहे एस इंटू वाय नॉट मायनस वाय डॅश ह्या टर्मला आर ने काहीतरी मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे आपण डिव्हिजिबिलिटी डेफिनेशन वापरू शकतो की काय आर डिव्हिजिबल बाय एस इंटू वाय नॉट मायनस वाय डॅश. आपण असं पण करू शकतो की काय आर हे जे आहे हे एस ह्या टर्मला डिव्हिजिबल होईल किंवा हे आर जो आहे ह्या टोटल ला डिव्हिजिबल होईल बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी. तर मी तेच केलेलं आहे. इथे काय आर डिव्हिजिबल बाय वाय नॉट बाय वाय डॅश आणि परत बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी वाय नॉट मायनस वाय डॅश इक्वल टू आर टी म्हणजे हा आर इंटू टी सम कॉन्स्टंट सम इंटिजर्स. मग हे जे आलेलं आहे हे वाय नॉट मायनस वाय डॅश इक्वल टू आर टी. आता जे आपल्याकडे आर टी आहे वाय नॉट मायनस वाय डॅश ची व्हॅल्यू आपण पुट करून घेऊया. कुठं हे इक्वेशन मध्ये वाय नॉट मायनस वाय डॅश ची व्हॅल्यू इथे पुट करून घेऊ आणि आपल्याला काय भेटून हे दोन सोल्युशन भेटून जाईल. तर मी इथं लिहून घेतो आता बघा काय सबस्टिट्यूट इन इक्वेशन 5 याला इक्वेशन नंबर 5. आता बघा इथं काय की आपल्याकडं हे जे आले वाय नॉट मायनस वाय डॅश इक्वल टू आर टी. वाय नॉट मायनस वाय डॅश इक्वल टू आर टी ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्या इक्वेशन 5 मध्ये वाय नॉट मायनस वाय डॅश ची व्हॅल्यू किती आपण पुट करून घेऊया आर टी. तर मी सबस्टिट्यूटिंग द इन व्हॅल्यू 5 वी ऑब्टेन आर इंटू एक्स मायनस एक्स डॅश मायनस एक्स नॉट 5 इक्वेशन मध्ये एस ला एस आणि वाय नॉट मायनस वाय डॅश व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडं आर टी. आता मी आर आणि हा आर कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय तुमच्याकडं एक्स डॅश मायनस एक्स नॉट इक्वल टू एस टी. आता इथून काय एक्स डॅश इक्वल टू एक्स नॉट प्लस एस टी. आता आपल्याकडे एस ची व्हॅल्यू काढायची आहे तर इथं बघा एस किती आहे एस हा डी कडे आला तर बी अपॉन डी आणि आर किती तुमच्याकडं ए अपॉन डी. मग सिमिलरली आपण काय करणार सिमिलरली काय करणार तुम्ही हे जे आहे इथं एस डिव्हिजिबल बाय आर इंटू एक्स डॅश मायनस एक्स नॉट करणार. त्यावेळेस तुम्हाला हे दुसरं सोल्युशन भेटून जाईल. काय करायला समजलं हे बी अपॉन डी कसं आलं फर्स्ट समजलं का इथून बघा बी इक्वल टू डी सी एस ची व्हॅल्यू किती आहे हा डी कडे आल्यावर बी डिव्हिजिबल बाय डी. तर इथं आपण ह्या एस च्या जागी बी डिवाइडेड बाय डी टाकलेलं आहे. आता तुम्हाला हे सांगायचं आहे की आपलं हे वाय डॅश इक्वल टू वाय नॉट मायनस एस टी कसं आणणार. तर मी इथे हिंट देतो तुम्हाला डायरेक्टली बघा कुठपर्यंत आलो आपण इथपर्यंत. हे जे आहे आपण इथं काय केलं आर डिव्हिजिबल बाय एस वाय मायनस वाय नॉट मायनस वाय डॅश जे आहे ते हे आपण कन्सिडर केलंय आणि हा इंटिजर घेतलेला आहे. आता आपण काय करणार इथं एस डिव्हिजिबल बाय कोण आर इंटू एक्स डॅश मायनस एक्स नॉट येणार आहे. ओके हे आपण इंटिजर कोणाला मानलंय वाय नॉट मायनस वाय डॅश इज अ इंटिजर हिअर. मग आता असं जर असेल तर आपल्याला माहिती आहे एस आणि आर चं जीएसटी 1 असेल तर हा डायरेक्टली काय होतो एस डिव्हिजिबल बाय एक्स डॅश मायनस एक्स नॉट. बघा आर आणि एस चा जीसीडी किती 1 असतो. बघा इथे हे सेम घेतलेलं आहे आर आणि एस चा जीसीडी 1. मग 1 घेतल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की हे जे आहे एक्स डॅश मायनस एक्स नॉट इक्वल टू एस इंटू टी बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी की हे जे डिव्हिजिबल आहे त्याला सम फॉर सम इंटिजर टी. मग आता हे आलं तर इथून एक्स डॅश इक्वल टू किती येईल बरं एक्स नॉट प्लस एस टी. मग पण सॉरी आपल्याला काय आणायचं आहे हा एस टी आलं सॉरी आता एक्स नॉट एक्स डॅश मायनस एक्स इक्वल टू एस टी. तर आपल्या 5 इक्वेशन मध्ये आहे एक्स डॅश मायनस एक्स नॉट ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे एस टी. मग एस टी पुट करा एस एस गेट कॅन्सल होऊन जाईल तुमचं आणि एस एस गेट कॅन्सल झालं तर राहिला कशामध्ये आन्सर आर मध्ये. आणि आर मध्ये सिमिलरली मग आर ची व्हॅल्यू काय येईल इथून की बघा इथं आर आहे ए इक्वल टू डी आर तर इथून येईल तुमच्याकडं ए डिवाइडेड बाय डी. म्हणून इथं काय तुमच्याकडं ए डिवाइडेड बाय डी. ओके हे झालं तुमचं डायपॅट्रिक इक्वेशनचं थेरमचं प्रूफ. आता आपण उद्या पाहूया की ह्याचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे हे तुम्ही 1-2दा सॉल्व्ह करा. मी तुम्हाला जर बोर्डवर लिहिणं होत नसेल
तर मी तुम्हाला नंतर याचा थेरमचा प्रूफ पाठवून देईल. ठीक आहे, थँक्यू.